सलामीचे फलंदाज महेश आणि तुषार. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय दर्यावर्ती संघाकडून तुषार. पहिला चेंडू स्वैर आपल्याला पाहायला मिळालाय. एक अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते. एक अवांतर धावेने श्रीगणेशा केला जातोय. शिवगर्जना संघाचा हलक्यात आणि मात्र फंबल झालाय थोडासा. क्षेत्ररक्षक नितेश आणि एक धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 2 धावांवर. एक चेंडू आणि 2 धावा आत्तापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू म्हणजेच दुसरा चेंडू तुषार याचा एक वेगळी शैली आपल्याला पाहायला मिळते. व्हेरिएशन आहेत तुषारच्या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कधी एक ॲक्शनसुद्धा आपल्याला वेगवेगळी पाहायला मिळते प्रत्येक वेळेला. या ॲक्शनमध्ये जर गोलंदाजी चांगली चालली नाही तर दुसरी ॲक्शनसुद्धा आपल्याला त्यांच्याकडे पाहायला मिळते, दुसरी नाही तर तिसरी. मात्र व्हेरिएशनसुद्धा गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती लावल्यात शिवगर्जनाच्या खेळाडूंनी. 2 चेंडूचा खेळ संपलाय, 4 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. पुन्हा एकदा महेश स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळते. ही एक दुसरी शैली आपल्याला आता पाहायला मिळेल. मगापासून चेंडू वेगळ्या हाताने फेकला जात होता, आता मात्र पाय उचलून चेंडू फेकला गेला. मात्र हेच आपल्याला माहीत नसतं. पुन्हा एकदा एक तिसरी शैलीसुद्धा इथेच वापरली गेली. मात्र प्रत्येक चेंडू एकेरी धाव देऊन जातोय. 4 चेंडू आणि 4 धावा आत्तापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू 4 धावा आत्तापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. मात्र शिवगर्जनाच्या मला वाटतं फलंदाजांनी हेच ठरवलंय की या षटकामध्ये आपण एकेरी धावेकडे लक्ष देऊ. एखादा चेंडू निर्धाव गेला तरी चालेल, मात्र हे पहिलं षटक चांगल्या पद्धतीने खेळून काढू. स्वतःच्या मैदानावर यजमान संघ खेळतोय हे सुद्धा दडपण विरोधी संघाला असतं. विरोधी संघ कितीही मोठा असला तरी पण त्यांच्या खांद्यावर एक दडपण असतं की यजमान संघ स्वतःच्या मैदानावर खेळतोय, त्यांच्या विरोधात खेळणे हे खूपच महत्त्वाचं असतं. कारण त्यांना या मैदानाचा अनुभव असतो, त्यांच्या या मैदानावर सराव असतो यजमान संघाचं सांगायचं झालं तर. मात्र त्या मैदानावर त्यांच्या विरोधात खेळणे ही खूप मोठी गोष्ट असते. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोचते बिनबाद 5 धावा. बिनबाद हे महत्त्वाचं. पहिलं षटक संपले अरके, बिनबाद हे महत्त्वाचं. ज्या वेळेला सलामीचे फलंदाज मैदानात असतात त्यावेळेला नंतरच्या चेंडू नंतरच्या षटकापर्यंत मारू शकतात. मनोज पंचांच्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करताना पहिला चेंडू मोठा फटका. मात्र काय सुंदर सुरेख डोळ्याचं पारणं फेडणारं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नितेशच्या क्षेत्ररक्षणासाठी टाळ्या खरोखरच झाल्या पाहिजे. काय सुंदर क्षेत्र खलीवली थोडीशी झाले दर्यावर्ती संघामध्ये या चौकारानंतर. तुषारनी जो चौकार ठोकला होता त्या चौकार खलीवली थोडीफार का होईना आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणात बदल पाहायला मिळत आहेत तुषारचा या चौकारानंतर. पुढचा चेंडू मनोज याचा मोठा फटका. मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, फटका चांगला पाहायला मिळाला होता आपल्याला तुषारच्या बॅटमधून. फुलटॉस चेंडू हे मोठं शस्त्र आहे फलंदाजासाठी. एक ॲडव्हान्टेज आहे बॉक्स टाईप क्रिकेटमध्ये. आपण ज्या वेळेला फुलटॉस चेंडू फलंदाजाला टाकतो त्यावेळेला मोठा फटका येण्याची क्षमता नाकारता येत नाही. येतोच येतो. 3 चेंडू आणि 12 धावा आत्तापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मनोज थोडासा महागडा ठरताना आपल्याला दिसतोय. आत्तापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, गचाळ थ्रो पाहायला मिळतो आपल्याला. दुसऱ्या धावेसाठी गेले. क्षेत्ररक्षक सुद्धा फंबल होताना मिळत आहेत आणि या 2 धावा
नावावर. पुढचा चेंडू, पाचवा चेंडू मनोज याचा. मात्र हाच मनोज आहे ज्याने मागच्या, आपण तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून पाहिलं असेल नसेल, पण तुम्हाला नक्कीच तुमच्या माहितीसाठी नक्कीच सांगतो की जे मागचं पर्व झालं, पाचवं पर्व झालं, त्या पाचव्या पर्वाचा विजयाचा शिल्पकार खऱ्या अर्थाने मनोज होता. ज्या ज्या वेळेला समोरच्या संघाला त्या वादळात घेऊन गेलो होतो, तोच मनोज चौलकर आपल्याला मैदानात पाहायला मिळतो गोलंदाजीसाठी. 14 धावा धावफलकावर लागतायत. नक्कीच त्याचं टॅलेंट वंडरफुल आहे. रोहित फलंदाजीसाठी आला. आता मात्र 2 सख्खे भाऊ आपल्याला मैदानात खेळताना दिसत आहेत. या 2 भावांचा ताळमेळ अजूनपर्यंत कोणीही समजू शकलेलं नाही श्रीवर्धनमध्ये. खरोखरच या 2 भावांमध्ये जे ताळमेळ जमतं ना, आणि खरोखरच हे 2 भाऊ मैदानात खेळत असतात ना, त्यावेळेला एक वेगळीच खेळी पाहायला मिळते. मनोज जरी थोडासा फरक पडला असेल, थोडासा इफेक्ट झाला असेल, मात्र तरीसुद्धा शेवटचे 2 चेंडूमध्ये कमबॅक केलं, एक गडी मिळवला आणि पुढचा चेंडू निर्धाव फेकला. तोच मनोज. खरोखर चांगली गोलंदाजी मनोजकडनं आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी सुद्धा मागच्या पर्वामधलं सांगायचं झालंच हर्ष, तर प्रत्येक सामन्यामध्ये दर्यावरती संघाला गरज पडत होती आणि त्या वेळेला मनोज धावून येत होता. मग ती फलंदाजीची वेळ असो अथवा गोलंदाजीची वेळ असो, पूर्ण स्पर्धा या गोलंदाजाने 4 धावा खर्च केल्या नाहीत. प्रत्येक षटकामध्ये 3च धावा खर्च करत होता. 4थी धाव काही त्यांनी धावफलकावर लावू दिली नाही आपल्या षटकामध्ये, असा हा गोलंदाज. तिसरं षटक हाताळण्यासाठी आला विघ्नेश. तुषार आणि रोहित याला चेंडू खरोखर चांगल्या पद्धतीने स्विंग झाला, मात्र तरी सुद्धा पंचांनी त्याला स्वैर घोषित केलाय. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते 15 धावांवर. पुढचा चेंडू विघ्नेश याचा. तुषारसाठी पुन्हा एकदा चांगला फटका, गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जितेश फंबल झाला, त्यानंतर बॅकअप काही चांगलं मिळालं नाही प्रणेशचं. चेंडू सीमा पार, धाव मिळतील 4. तुषारने आतापर्यंत 2 चौकार आपल्या बॅटमधून टोकलेत. 19 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. पंचांनी नो घोषित केला आहे. एक अवांतर धाव मिळते. 20 धावा आपल्याला धावफलकावरती. पण खूप मोठी फलंदाजी आहे शिवगर्जना संघाकडे. अजून अक्षय पीटनाईक बाकी आहे. चांगली फलंदाजी, चांगले फटके पाहायला मिळतात अक्षय पीटनाईक कडनं आपल्याला. पुढचा चेंडू विघ्नेश याचा, म्हणजेच दुसरा चेंडू. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. पंचांवर आपण आक्षेप घेऊ शकत नाही. पंचांना विनंती असेल, टप्पा कोणालाही दाखवायचा नाहीये. डिसिजन तुमचं फायनल असणार आहे. UDRS. अक्षय आपण मागच, आपण पुढे नाही. चला 9+1 मिळतात एकूण 2 धावा. बावीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1 चेंडू आणि 22 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाढ. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. विघ्नेश थोडासा महागडा ठरताना आपल्याला दिसतोय शिवगर्जना समोर. मोठा फटका, मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. खऱ्या अर्थाने आपण हाफ सर्कलचे सामने हर्ष खेळत असतो ना, त्यावेळेला ज्या सीमारेषेवर गोलंदाज असताना त्या क्षेत्ररक्षक असतात, त्यांचं तेच काम असतं की तुम्ही चेंडू हातात पकडा, नाहीतर चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये ठेवा. तुम्हाला 1 धाव ही मिळणारच आहे, 1 धाव ही मिळणारच आहे तुम्हाला, मात्र चेंडू अडवणं गरजेचं आहे. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मध्ये धावसंख्या पोहोचते 26 धावांवर. 3 चेंडू आणि 26 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा चेंडू
पुन्हा एकदा स्वैर. पंचांनी हात फलकावलेत. ज्या वेळेला पंच जमिनीलगत 2 हात फलकावतात त्यावेळेला गोलंदाजाला 1 धावेचा दंड दिला जातो आणि तीच धाव विरोधी संघाच्या संघामध्ये टाकली जाते. चांगली फटकेबाजी अजूनपर्यंत तुषारची आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीपासूनच फटके चांगले पाहायला मिळत आहेत. 2 फटके यशस्वी झाले तर बाकीच्या फटक्यांवर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 4 चेंडू आणि 28 धावा आतापर्यंत आपण धाव फलकावरती पाहतोय. प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहतोय की प्रत्येक संघ या सामन्यामध्ये 30 धावांचा पल्ला पार पडतोय आणि आता मात्र निकलेशच्या हातात चेंडू जातोय. झटका क्रमांक 2. रोहित बॅक टू द डगआउट. डीजे उलटा चेंडू. मोठा फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण अपील केलं जाते पंचांकडे. पंचांनी नॉट आउट घोषित केलंय. 3रं षटक समाप्त झालंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 29 धावांवर. मी तर म्हणेन की या मैदानावर हे लक्ष काही मोठं नाहीये भावेश, कारण आपण पाहतोय अमृतसर प्रत्येक संघ 30 धावांच्या वरती धावा बनवतोय. 30, 35, 39, 40 धावा आपण पाहतोय. तब्बल 50 धावा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. 49 धावा आपण पहिल्याच सामन्यामध्ये पाहिल्या. त्या पहिल्या सामन्यापासूनच आपल्याला कळतं की धावसंख्या किती बनवली जाते. 15 धावा खर्च केल्या त्या विघ्नेशने. जितेश गोलंदाजीसाठी आलाय. जितेश सुंदर क्षेत्ररक्षण. आतापर्यंत सांगायचं झालं तर दर्यावर्दी संघाकडनं स्वप्नीलने आतापर्यंत खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एक नितेशचा सुद्धा एक एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये चेंडू त्याने अडवला होता. खूपच सुंदर चेंडू अडवला होता नितेशकडनं. पुन्हा एकदा चांगला फटका. गच्चा क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. तुषारच्या बॅट मधून येतोय हा 3रा चौकार. मात्र तुषार खूप चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळते. तुषार पुन्हा एकदा गच्चा क्षेत्ररक्षण. बॅक टू बॅक 2रा चौकार. धावा धाव फलकावरती लागतायत. अजूनपर्यंत 3 चेंडूंचा खेळ बाकी. आमचे गुणलेखक सांगतायत खरोखरच गुणी गुणलेखक गुरु नावाने संबोधले जाणारे गुणी गुणलेखक अमृतजी. काय सुंदर क्षेत्ररक्षण बाबू याचं. खरोखरच डोळ्याचं पारणं फेडणारं क्षेत्ररक्षण. टाळ्या झाल्या पाहिजे बाबूसाठी. जो चेंडू स्टेट ड्राईव्हच्या लाईन मधून येत होता तो चेंडू अडवला बाबूने. खऱ्या अर्थाने काय सुंदर शिवगर्जनने सुद्धा बाबूसाठी टाळ्या मारल्यात. ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट असतं. खिलाडू वृत्ती काय असते हे शिवगर्जनाने दाखवून दिले. खरोखरच चेंडू अडवलाय, त्याला टाळ्या वाजवल्या. त्यांच्या खेमामधनं सुद्धा त्यांच्या डगआउटमधनं सुद्धा टाळ्या आला. आता मात्र सूर्याचं अस्तित्व संपलंय आणि अंधाराचं साम्राज्य पसरलंय. त्याच्यात ये हवा का झोका. हा आणि आता मात्र यश यशस्वी झालाय. 40 धावांवर शेवटचा चेंडू बाकी. आता मात्र तुषार नंतर यश काही कमी नाहीये. तुषारच मारू शकतो असं नाही, मी सुद्धा चौकार मारू शकतो हे यशने दाखवून दिलं. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नितेश 1+ विकेट. एक धाव मिळते. 21 सांगेल. पुढचं सत्र जोपर्यंत चालू होतोय तोपर्यंत नक्कीच आपण आनंद घेऊया सुमधुर संगीताचा.
नक्कीच तब्बल 44 धावांचं आव्हान ठेवलंय ते शिवगर्जना या संघाने. 44 किती 44 धावांचं आव्हान, सॉरी 45. नक्कीच जर दर्यावर्दी संघाला चौकारांचा भडीमार करावा लागेल तर अक्षयला सांभाळून ठेवावं लागेल, कारण अक्षयला चेंडू पकडण्याची सवय जास्त आहे. आणि रात्रीचे सामने ज्यावेळेला आपण खेळतो त्यावेळेला त्याचं क्षेत्ररक्षण आणखी चांगलं होतं, रात्रीमध्ये त्याचा खेळ आणखी चांगला होतो. खऱ्या अर्थाने रात्रीचं खेळ चाले हे खरं नाव अक्षयसाठी आपल्याला म्हणायला काय हरकत नाही. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण, रात्रीमध्ये चेंडू धरण्याचं काम असू दे किंवा बॅटने फटके मारण्याचं काम असू दे, अक्षयच्या माध्यमातून चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळते. चला तर वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. केशव माळी जिथे पहिलं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं षटक, तर विघ्नेश आणि तुषार सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात दर्यावर्दी संघाकडनं. नक्कीच हे सर्व खेळाडू आता आपल्या स्थानिक संघामधनं आज आपल्याला खेळताना दिसत आहेत. आपण पाकाडी पद्धतीचे सामने पाहतोय, आपल्या स्थानिक संघामधनं खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत. मात्र हेच खेळाडू उद्या एकमेकांच्या विरोधात खेळताना सुद्धा दिसतील. जशी सुरुवात तुषारने केली होती तशी सुरुवात केशवकडनं सुद्धा पाहायला मिळाली. मात्र दोन्ही संघांनी लक्षात ठेवायचं आहे हर्ष, खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर शर्टाचं पहिलं बटन बरोबर लागलं ना तर बाकीची बटणं सुद्धा बरोबर लागतात, आणि पहिलं बटन चुकलं की बाकीची सर्व बटणं चुकतात. पहिलं षटक चांगलं हाताळणं गरजेचं असतं. एक चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक केशव माळी पहिलं षटक हाताळत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. उद्या हेच खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसतील आपल्याला. उद्या आपल्याला ऑप्शनचा थरार पाहायला मिळेल. अमृत एकमेकांविरोधात खेळताना दिसतील. मात्र हे आता आपल्या स्थानिक संघासाठी खेळताना दिसत आहेत. मध्ये नक्कीच पहिला चेंडू खेळून काढला गेला. तुषार खूपच सुंदर फक्त नजाकत दाखवली आणि चेंडू गेलाय क्षेत्ररक्षकाला पंबल करून सीमा पार. योगेश पेंडकर यांच्या नावाला संबोधन केलं हे गाणं. सर 4, अरे नशिबाचा चौकार तुषारसाठी. खरोखर नाव त्याचं गाजतंय साऱ्या महाराष्ट्रात तरच नाही तर आत्ता सांगायचं झालं तर साऱ्या जगभरात त्याचं नाव गाजतंय. ISPL चालू झाल्यापासनं, ISPLचं दुसरं पर्व झाल्यानंतर ISPL चालू झाल्यापासनं एक टेनिस क्रिकेटला एक वेगळी ऊर्जा मिळाली हर्ष ISPLच्या माध्यमातून. खरोखर सचिनजी तेंडुलकर अमिताभ बच्चन यांच्या माध्यमातून ती स्पर्धा खेळवली गेली. त्याच्यात खरोखरच एक टेनिस क्रिकेटचे एक हिरे देशासमोर आपल्याला पाहायला मिळाले. एक मोठी स्पर्धा. फक्त थोडीशी खंत अशी आहे की यावर्षी ती स्पर्धा महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुरतमध्ये ती स्पर्धा यावर्षी 9 जानेवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला ती स्पर्धा ISPLची स्पर्धा सुरतच्या मैदानावर पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचवली दुहेरी अंकामध्ये 10 धावा आतापर्यंत. तुषार चौलकर ऑन द स्ट्राईक. चेंडू पायावर जाऊन आदळला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. 2 चौकार ठोकले होते तुषारने, मात्र चांगलं कमबॅक केशवकडनं पाहायला मिळालं. 2 निर्धाव चेंडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय केशव माळी याचा तुषार चौलकरसाठी. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील नो बॉल नो प्लस 4 पंजा पाहायला
नक्कीच डेंजर बॅट्समन आहे गोरसाई पी संघाचा भावेश पवार, एक लेफ्टी बॅट्समन, डावखोरा फलंदाज आपण पाहतो. टेनिस क्रिकेट मधील खूप हिरे आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा धाव फलकावरती लागल्या. पुन्हा एकदा मोठा फटका, मिळत आहेत 2 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. संघाची धावसंख्या पोहोचवली. खऱ्या अर्थाने अर्थाला लावलं ते तुषार चौलकरने. 17 धावा धाव फलकावरती लागल्यात. आता मात्र 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. गोलंदाजीसाठी आलाय रोहित. 18 चेंडू 28 धावांची गरज. विघ्नेश स्टेट ड्राइव्ह मध्ये चांगला फटका. आणि अक्षयकडे आतापर्यंत 2 चेंडू आले आणि दोन्ही चेंडू अक्षयने पकडून दिलेत. खरोखर खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला अक्षयचं पाहायला मिळतं. एकदम मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचवली ती 18 धावांवर. स्वैर धाव मिळते, एक अवांतर धाव मिळते, एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या पोहोचवली 19 धावांवर. 1 चेंडू 19 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. दोन्ही संघाकडून आपल्याला तसाच खेळ पाहायला मिळतोय. तिकडे मनोज थोडासा महागडा ठरला होता, इकडे केशव थोडासा महाग ठरला. तिकडे विघ्नेशने अवांतर चेंडू जास्त फेकले होते, इकडे आपल्याला रोहित अवांतर चेंडू फेकताना दिसतोय. हेच तर खरं कौशल्य आहे क्रिकेटचं. हर्ष, खऱ्या अर्थाने सांगायचं झालंच तर क्रिकेट हा खेळ बुद्धिबळाच्या खेळासारखा आहे. बुद्धिबळाच्या पटावर सुद्धा मोहरे तेच असतात. जसे त्या बाजूला मोहरे असतात, एका बाजूला हत्ती, एका बाजूला घोडा, एका बाजूला उंट, एका बाजूला वजीर, आपण जसे मोहरे पाहतो तसेच दुसऱ्या बाजूला सुद्धा असतात. मात्र बाजी कधी या बाजूला असते तर कधी त्या बाजूला असते. क्रिकेटच्या खेळात सुद्धा तेच असतं. जे खेळाडू क्षेत्ररक्षण करतात तेच खेळाडू फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र बाजी कधी या बाजूला असते तर कधी त्या बाजूला असते, तेच पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू, मोठा फटका मिळेल. मात्र 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 एकच धाव. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचवली 23 धावांवर. 3 चेंडू आणि 23 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचवली ती 24 धावांवर. दोन्ही बाजूने आपल्याला आवाज ऐकायला येतात. एका बाजूने फलंदाजांच्याकडनं आवाज ऐकायला येतोय की एकच मोठा फटकेची गरज आहे, तर गोलंदाजांकडनं आवाज येतोय सरळ टाक, बरोबर 1 मिळणार आहे गडी आपल्याला. म्हणजे त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा 2 धावा मिळतात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचवली ती 26 धावांवर. शेवटचा चेंडू बाकी. मात्र अवांतर चेंडू फेकून सुद्धा रोहितने चांगलं कमबॅक रोहितकडनं आपल्याला पाहायला मिळालं. घोषांकित आणि चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघ हर्ष. मात्र तेच मैदानात करून दाखवणं खूप अवघड होऊन जातं. 9 धावा प्रत्येक षटकामागे बनवायचे झाले. 1 चौकार 5 चेंडूवर 5 सिंगल 9 धावा बनवू शकतात. 2 चौकार 1 धाव एकेरी काढली तरी 9 धावा बनवू शकतात. मात्र हे आपण इथून समालोचन कक्षामधून बोलणं खूप सोपं असतं, मात्र त्या मैदानावर करणं खूप अवघड असतं. अशा प्रकारे आलेला चेंडू कशा प्रकारे टोलवायचा याचा निर्णय एका सेकंदात फलंदाजाला घ्यावा लागतो. आणि आपल्याकडे जर निर्णय घेण्याची क्षमता असेल तर आपण क्रिकेटच्या मैदानात उतरावं अक्षय. कारण फलंदाजाला माहीत असतं की फलंदाजालाही माहिती नसतं की गोलंदाज कोणता चेंडू टाकणार आहे.
मोठा फटका, काय सुंदर सुरक्षित रक्षण. खरोखरच टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आता काय घडेल, पंचांची जबाबदारी वाढली. बाहेरून कोणी काय दाखवायचं नाहीये, पंच निर्णय घेतील. फलंदाजांनी बाद घोषित केले. बाद झाला, त्याच्यानंतर त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय. मनोज साठी खुश खबर आहे. शिवांशी पाटील हिच्याकडनं प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. आणि आता मात्र फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी 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 गुल. तुषार बॅक केवळ सुदेश नक्कीच गाडी घेऊन गेलाय. विकेटची गाडी सुदेशच्या हातात आहे. सुदेश हॅट्रिकच्या मोहिमेवर आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज आलाय स्वप्नील फलंदाजीसाठी. मोठा मासा गळायला लागला सुदेशच्या. तुषारच्या रूपाने सुदेश साखरे बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय आपल्याला. स्वप्नील आल्या आल्या मोठा फटका आणलाय. मात्र आम्ही मगाशीच म्हणालो होतो की अक्षयकडे मारण्याचं धाडस कोणी करू नये. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी. जोरात अपील केलं जातंय. पंचांवर दडपण आणण्याचं काम केलं जातंय. मात्र निर्णय पंच काय देतील याच्यावर अवलंबून आहे. आणि पंचांचं बोट उंचावलंय. मनोजला सुद्धा माघारी परतावं लागतंय. रोक लावलाय खऱ्या अर्थाने धावाला. तुषारने पहिल्या षटकामध्ये 17 धावा बनवल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 10 धावा आल्या होत्या. 2 षटकामध्ये 27 धावा आल्या होत्या. मात्र तिसऱ्या षटकामध्ये रोक लावला. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 3 गडी मिळवले. ते गडी सुद्धा कोण होते? विघ्नेश, तुषार, मनोज. 3 गडी मिळवले. आता मात्र 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. आता मात्र दिल्ली बहुत दूर आहे. पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटत होतं की दर्यावर्दी संघ विजयाची वाटचाल करतोय. मात्र कायापालट करून दिला. कलाटणी दिली सामन्याला सुदेशच्या गोलंदाजीने. काय गोलंदाजी केली सुदेशने. खूपच सुंदर गोलंदाजी. एकदा सुदेशची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे सुदेशसाठी. खरोखरच खूप सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 4थं षटक हाताळण्यासाठी आलाय तो प्रशांत. सर निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू आता मात्र नो घोषित केलाय. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मदतीने
जितेश माघारी परतलाय. ओमकार फलंदाजीसाठी आलाय. आता मात्र 4 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 15 धावा म्हणजे 4ही चौकार स्वप्नीलला मारावे लागतील. एकदा मिळते, 2 मिळत आहेत, सॉरी 2 धावा मिळत आहेत. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. कंपल्सरी चेस असा स्पर्धेचा नियम. काहीतरी जादुई फलंदाजी करावी लागेल. त्याच्यातील पहिला चौकार पाहायला मिळालाय स्वप्नीलच्या बॅट मधून. डीजे चेंडू आणि 9 धावांची गरज. कंपल्सरी चेस असा स्पर्धेचा नियम. दोन चेंडू आणि 9 धावा. आता मात्र दिशा बदलली ती प्रशांतने. पुन्हा एकदा मोठा फटका आणि खऱ्या अर्थाने सामना आता जिंकवलाय तो तुषारने. हा चौकार जर गेला असता तर नक्कीच प्रशांतच्या खांद्यावर दबाव येऊ शकला असता. अक्षय काही चेंडू सोडू शकत नाही. अभिनंदन शिवगर्जन.